नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, हर हर महादेव। आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो, कृपया हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती फक्त ऐकण्याची नाही, तर आपल्या जीवनात उपयोगी पडणारी आहे। अनेक वेळा आपण देवाची पूजा करतो, व्रत करतो, मंदिरात जातो, दानधर्म करतो, पण तरीही मनासारखी फळं मिळत नाहीत। याचं कारण काय असू शकतं? कदाचित आपल्या हातून नकळत एखादी चूक होत असेल, किंवा शास्त्रात सांगितलेली एखादी महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहितीच नसेल। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोकांना माहिती नसते, आणि ती माहिती तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते। जर तुम्ही देवावर श्रद्धा ठेवत असाल, आपल्या कुटुंबाचं सुख, आरोग्य, समृद्धी आणि घरातील शांतता टिकून राहावी अशी मनापासून इच्छा असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। आणखी एक छोटी विनंती, जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, कारण आम्ही दररोज धर्म, अध्यात्म, पूजा, विधी, व्रत, सण, उत्सव आणि शास्त्रात सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। चला तर मग कोणताही वेळ न दवडता आजच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची सुरुवात करूया, आणि शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची माहिती चुकली तर आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग तुमच्याकडून राहून जाईल। पुढचे 4 महिने शुभ कार्यांना ब्रेक? चातुर्मासात विवाह का होत नाहीत? आता लग्नासाठी मुहूर्त कधी आणि किती असतील? 25 जुलैपासून चातुर्मास सुरू। या काळात लग्न, गृहप्रवेश समारंभासह सर्व शुभ कार्यक्रम 4 महिने बंद राहतील। नंतर मुहूर्त कधी? जाणून घ्या। वैदिक पंचांगानुसार 25 जुलैपासून देवशयनी एकादशीला चातुर्मास सुरू झाला आहे। हिंदू धर्मात चातुर्मास हा अत्यंत पवित्र आणि संयम, साधना तसेच ईश्वरभक्तीचा काळ मानला जातो। आषाढ शुक्ल एकादशी, देवशयनी एकादशी पासून कार्तिक शुक्ल एकादशी, प्रबोधिनी एकादशी पर्यंतचा हा 4 महिन्यांचा कालावधी असतो। या काळात विवाह, गृहप्रवेश, मुंज यांसारखी शुभ आणि मांगलिक कार्ये पारंपरिकरित्या टाळली जातात। यामागे पौराणिक श्रद्धा आणि सामाजिक दोन्ही कारणे आहेत। त्यामुळे आता लग्नासाठी मुहूर्त कधी आणि किती असतील? जाणून घ्या। पुढचे 4 महिने शुभ कार्यांना ब्रेक? पौराणिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत जातात। भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते आणि शुभ कार्यांचे अधिष्ठाता देव मानले जात असल्यामुळे त्यांच्या योगनिद्रेच्या काळात विवाहासारखे मांगलिक विधी न करण्याची परंपरा निर्माण झाली। कार्तिक शुक्ल एकादशीला, म्हणजेच प्रबोधिनी किंवा देवउठणी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात। त्यानंतर विवाह सोहळ्यांना पुन्हा सुरुवात होते। चातुर्मासात विवाह टाळण्यामागे व्यावहारिक कारणही आहे। हा काळ पावसाळ्याचा असल्याने प्राचीन काळी लांबचा प्रवास करणे कठीण होते। रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे वऱ्हाडी, नातेवाईक आणि पाहुण्यांना प्रवासात अनेक अडचणी येत असत। पूर्णविराम, त्यामुळे मोठे समारंभ टाळून हा काळ धार्मिक साधना आणि आत्मचिंतनासाठी राखून ठेवला जात असे। आध्यात्मिक साधनेवर भर. धर्मशास्त्रांनुसार चातुर्मास हा व्रत, उपवास, जप, तप, दान, धर्मग्रंथांचे वाचन आणि सात्विक जीवन जगण्याचा कालखंड मानला जातो। त्यामुळे सांसारिक उत्सवांपेक्षा आध्यात्मिक साधनेवर अधिक भर दिला जातो। अनेक साधू, संतही या काळात एका ठिकाणी राहून प्रवचन, कीर्तन आणि धर्मप्रबोधन करतात। शुभ कार्यांना पुन्हा प्रारंभ कधीपासून? चातुर्मासाचा हा काळ मांगलिक उत्सवांपेक्षा ईश्वरभक्ती, संयम आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी समर्पित मानला जातो। प्रबोधिनी एकादशी, ज्याला आपण देवउठणी एकादशी म्हणतो, या एकादशीला भगवान विष्णू जागृत झाल्याची श्रद्धा असल्याने विवाह आणि इतर शुभ कार्यांना पुन्हा प्रारंभ केला जातो। देवउठणी एकादशी कार्तिक महिन्याच्या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला येते। या दिवशी भगवान विष्णू आपल्या 4 महिन्यांच्या योगिक निद्रेतून जागे होतात। पंचांगानुसार या वर्षी देवउठणी एकादशी 20 नोव्हेंबर 2026 रोजी असेल। या दिवशी चातुर्मास संपेल आणि विवाह तसेच गृहप्रवेश समारंभांसारखे शुभ कार्यक्रम सुरू होतील। नोव्हेंबर 2026 मधील विवाह मुहूर्त 20 नोव्हेंबर 2026 रोजी देवउठणी प्रबोधिनी एकादशीनंतर विवाह सोहळ्यांना पुन्हा सुरुवात होईल। त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विवाहासाठी पुढील 4 शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत।
21 नोव्हेंबर 2026 शनिवार, 24 नोव्हेंबर 2026 मंगळवार, 25 नोव्हेंबर 2026 बुधवार, 26 नोव्हेंबर 2026 गुरुवार. डिसेंबर 2026 मधील विवाहाचे शुभ मुहूर्त. डिसेंबर महिन्यात विवाहासाठी अनेक शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. 2 डिसेंबर 2026 बुधवार, 3 डिसेंबर 2026 गुरुवार, 4 डिसेंबर 2026 शुक्रवार, 5 डिसेंबर 2026 शनिवार, 6 डिसेंबर 2026 रविवार, 11 डिसेंबर 2026 शुक्रवार, 12 डिसेंबर 2026 शनिवार. वरील तारखा सामान्य शुभ विवाह मुहूर्त दर्शवतात. विवाहासाठी अंतिम मुहूर्त निश्चित करताना वधू वरांच्या जन्मपत्रिका, नक्षत्र, गोत्र, स्थानिक पंचांग आणि कुलाचार यांचा विचार करून अनुभवी ज्योतिषाचार्यांचा सल्ला घेणे उचित ठरते.